मात्र ही कारवाई अर्धवट असल्याचं आता समोर आलंय। त्यामुळे काही अनधिकृत होल्डिंग मालकांवर जालना शहर महानगरपालिका मेहरबान तर नाही ना असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय। पाहूयात। जालना शहर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने अनधिकृत होल्डिंग हटवण्यासाठीची मोहीम सुरू आहे। मात्र ही मोहीम राबवताना अनेक ठिकाणी अनधिकृत होर्डिंगवरील फक्त बॅनर हटवण्यात आले असल्याचं समोर आलं, तर उभे केलेल्या होर्डिंग्स तशाच आहेत। त्यामुळे जालना शहर महानगरपालिकेच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। जालना शहरामध्ये रस्त्याच्या मधोमध अनेक ठिकाणी बॅनर लावल्याने वाहनधारकांना अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता देखील वाढली आहे। किती होल्डिंग छोट्या मोठ्या आपण निष्कासित केल्या किंवा हटवल्या, पण काही ठिकाणी पूर्वर आजही छोट्या मोठ्या होल्डिंग वगैरे दिसून येतात। मग असा काही भेदभाव केला जातोय का महानगरपालिकेच्या वतीने की काहींना सूट दिली जाते? आता सद्यस्थितीमध्ये आपल्याकडे पावसाळा होऊ घातले असल्यामुळे पावसाळ्याच्या अगोदर हे शहरातील जे धोकादायक होर्डिंग्स आहेत किंवा जे रस्त्याच्या मध्ये येतात किंवा जे पोलवरती जे होर्डिंग्स आहेत ते काढण्याची कारवाई सुरू आहे। आत्तापर्यंत मागच्या आठवड्यात आम्ही होर्डिंग काढण्याची कारवाई कंटिन्यू करत असून जवळपास 94 होर्डिंगच्या आसपास आम्ही आतापर्यंत होर्डिंग काढलेलं आहे। अजूनही सध्या आमचे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, ते सध्या होर्डिंगची कारवाई सध्या अजून सुरू आहे। ही कारवाई अशीच निरंतर चालू राहणार आहे आणि जे स्ट्रक्चर आहेत ते सुद्धा काढण्याची कारवाई करण्यात येत आहे। उर्वरित जे काही ठिकाणी गांधी चमन एरियात जे होर्डिंग्स आहेत त्याचे बॅनर्स काढले, परंतु स्ट्रक्चर जे बाकी आहेत ते तिथे रस्त्याचं काम चालू असल्यामुळे तात्पुरता त्यात थांबलं आहे, पण ते सुद्धा आपण लवकरात लवकर काढून घेऊ। हो, काही क्लासेसचे असं नोटीस निदर्शनास आले की बऱ्याचशा क्लासेसचे काही होर्डिंग्स अधिकृत आहे, काही अनधिकृत आहे आणि जे अनधिकृत आहेत त्याची सुद्धा काढण्याची कारवाई सुरू आहे। आज आम्ही बऱ्याचशा क्लासेसचे होर्डिंग्स जे पोलवरती लावलेले आहेत ते आज सकाळीच काढले आहेत। शहरातील जे होर्डिंग्स धारक आहे किंवा जे व्यापारी आहेत ज्यांना जे स्वतःच्या जाहिरात करू इच्छितात त्यांना महापालिकेतर्फे आम्ही असं आवाहन करतो की त्यांनी रीतसर महापालिकेकडून परवानगी घ्यावी, त्याचे जे शासकीय जे शुल्क आहे ते भरून घेण्यात यावं आणि मग आम्ही त्यांना रीतसर परवानगी देऊ। ज्यांची परवानगी ज्यांच्याकडे नसणार आहे त्यांचे आम्ही होर्डिंग्स असेच यापुढेही काढत राहू।